मस्त फोटो घेतलेत थंबनेलसाठी आणि स्टेटससाठी. बोललो होतो 5 मिनटं की नॉनव्हेज भेटेल म्हणून, पण जाऊ दे आता व्हेजच जेवतो ना. नमस्कार मंडळी, मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आता मी निघालो आहे अहमदाबादला कामानिमित्त. टाटा बाय बाय करायला म्हणा, माणसं बघ किती आलीत. सो चला, इथून ओलावरनं नवघरला जायचं आहे. नवघरला पोचलो आहे, रश्मी सोडायला आली होती. आता इथून एक दाची ट्रेन आहे, ती पकडतो नेरूळवरनं परत पुढे 3-4 ट्रेन क्रॉस करून मुंबई सेंट्रलला जायचं आहे. दादरला पोचलो, घामाघूम व्हायला झालं. पहिली उरण लाईन, त्याच्यानंतर मग हार्बर, त्याच्यानंतर सेंट्रलवरनं आता वेस्टर्नला आलो आहे. आता वेस्टर्नला दादरला आहे. आई ग, आता 4 स्टेशन बाकी आहेत, तिथून मग मुंबई सेंट्रल. सर्व लाईन क्रॉस झाल्यात आणि दादरला आल्यावर भाई फुल कन्फ्युजन झालं आहे मला. पण कसा बसा मुंबई सेंट्रलला पोचलो आहे. 2:58ला पोचलो. 1:10ला जो प्रवास सुरू केला होता तो येऊन 2:58ला संपला आहे. इथपर्यंत आपण मुंबईचा हार्ट असणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास केला आहे, पण ह्या पुढचा प्रवास आपल्या इंडियाच्या सर्वात फास्टेस्ट ट्रेनने होणार आहे. फर्स्ट टाईम असा खूप लवकर पोचलो आहे स्टेशनला, जवळपास 40 मिनटं लवकर. नाहीतर नेहमी 5-10 मिनटं धावत पोचतो. आणि आता आपली जी ट्रेन आहे इंडियन रेल्वेची सर्वात फास्टेस्ट ट्रेन जिला म्हटलं जातं, लक्षातच आलं असेल तुमच्या. सो तिने प्रवास करणार आणि ह्या रूटला मी फर्स्ट टाईम प्रवास करणार आहे. सो माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स होणार आहे. बघूया कशा प्रकारे हा प्रवास होतो आहे. आणि ट्रेन दाखवतो तुम्हाला. सर्वांची आपली लाडकी वंदे भारत, कोकण रेल्वेच्या वंदे भारत मी प्रवास केला आहे. पण फर्स्ट टाईमच गुजरात म्हणजे मुंबई अहमदाबाद रूटला असणाऱ्या या ट्रेनने प्रवास करणार आहे. या अगोदर मी या रूटला प्रवाससुद्धा केलेला नाही. सो मजा येणार आहे. मस्त फोटो घेतलेत थंबनेलसाठी आणि स्टेटससाठी. आणि आता आपण जाऊया. आपला डबा आहे C4मध्ये, 54 विंडो सीट आहे, तर तिकडे जाऊया. ओके, ही आहे किचन लॉबी यांची आणि आतमध्ये सिटिंग आहे, नाश्ता येणार आहे. चला, अशा प्रकारे आतमध्ये आहे. जबरदस्त आहे, सेमच आहे ऑलमोस्ट. सीटवर येऊन बसलो आहे आणि 10 मिनटातच पाणी बॉटल आलेली आहे आणि इकडे पेपर येतो. ते पण आहे, टेन्शनच नाही. म्हणजे फुल टाईमपास होणार आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळात ट्रेन सुटल्याच्यानंतर नाश्तासुद्धा येतो, कारण मी कोकण रेल्वेला प्रवास केला होता. आणि त्याच्यानंतर मग रात्री मील येतो. सो हा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की तुम्ही एन्जॉय करा. वंदे भारतमध्ये तुम्ही एंट्री केलीत ना की इकडे रिफ्रेशिंग एरिया आहे आणि या साईडला कॅटरिंग एरिया आहे. म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये यांनी रिफ्रेशिंग एरिया प्लस कॅटरिंग दिलेलं आहे सेपरेट. सो जे कॅटरिंगवाले कंटिन्यू फिरत असतात ना, ते होत नाही ह्या डब्यामध्ये. सो ही एक स्पेशल गोष्ट आहे ह्यांची. आणि आतमध्ये बाथरूम वगैरे कशा आहेत, एकदम फर्स्ट क्लास आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर आता मी इकडच्या टॉयलेट एरियामध्ये आहे. समोरचा आरसा आहे, इकडे बेसिन आहे, त्याच्यानंतर इथं हँडवॉश, इथे क्लिनिंग, त्याच्यानंतर रूम फ्रेशनर आणि हे इंडियन टॉयलेट आहे. आणि इकडे बघा पूर्ण इलेक्ट्रिक आणि हे ऑटोमेटिक वगैरे लावलं आहे. सो जबरदस्त आहे, एकदम टापटीप आहे आणि असं वाटून जात नाही. म्हणजे एकदम हॉटेलवाली फिलिंग आहे. जेवढे पैसे देतो आहे तेवढे वसूल आहे. आणि इंग्लिश पण आहे, अशाच प्रकारचं आहे. जर्नी स्टार्ट झालेली आहे. बघूया कशा प्रकारे हा प्रवास होतो आहे. खूप एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकटाच आहे प्रवासामध्ये. मागची 2-3 वर्ष झाली रश्मीसोबत असते. सो या प्रवासात मी तिला नक्की मिस करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रूट पण मी एक्सप्लोअर केलेला नाही, तो पण एक्सप्लोअर होऊन जाईल. पहिली 1-2 सेकंद मला कळलंच नाही भेंडी कुठं. म्हटलं समुद्रात आलं. गुजरातला जाताना समुद्र लागतो आहे. आणि नंतर मग लक्षात आलं भाई ही म्हटलं वसई क्रीक आहे. आणि मग हा नजारा एन्जॉय केला. जबरदस्त वाटतं हा. मी घरातून निघताना कायरा झोपली होती, आता उठली. व्हिडिओ कॉल केला आहे. बाबू बघते कशी. हां, बघते हाय. झोप झाली की ॲक्टिव्ह होते, टेन्शन नाही. हा एक आयटम भारी आहे. मी पण फर्स्ट टाईम बघितला आहे. कोकण रेल्वेला प्रवास केला तेव्हा नव्हता. आणि असा व्ह्यू. आपण व्ह्यूच्या बाबतीत कोकण रेल्वे 1 नंबर आहे. आता मी अजून जवळपास 1 तास प्रवास झाला आहे, पण व्ह्यू नाही आहेत. कोकण रेल्वेचे व्ह्यूज जबरदस्त आहेत. नाश्ता आलेला आहे, मखाना आहे, फ्रुटी आहे, कॅरेमेल आणि इथे एक टी आहे.
हॉट वॉटरसोबत आणि एक नाश्त्याचा सॉरी आहे आणि टिश्यू. सो चला करून घेतो. वंदे भारतची ही एक गोष्ट भारी आहे, सेपरेट लाईट आहेत आपल्याला. सो अशी ब्लॉगिंग करायची असेल ना तर ती लाईट येते, त्याच्यामुळे भारी वाटते. सोबत कोणच नाही ना, त्याच्यामुळे ब्लॉगिंग करायला पण थोडासा नर्वस फील होते, कारण ओळखीचा कोण असला ना की थोडासा मोटिवेशन भेटतं. अजून काय कंटाळा आला आहे, एकट्याला काय ब्लॉगिंग करायला मजा येत नाही. गुजरातच्या बॉर्डरला आलो, मेसेज आला आहे रोमिंगचा एअरटेलकडून. सो ऑलमोस्ट आता गुजरात इंटर होईल. एवढे खास व्ह्यूज नाहीत, मला वाटते त्या साईडला असतील व्ह्यूज. ह्या साईडला आता म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला तर काय ऑलमोस्ट ट्रॅकच आहे, साईडला 2 चालू. नाश्ता वगैरे झाला आहे, आता बसलो थोडा चिल करतो, नंतर मग थोडा एक झोप काढून मध्ये 1 तास. रश्मी तुझ्यासाठी सीट खाली आहे ही बघ, मिस यू. गुजरातमधलं पहिलं स्टेशन आलं आहे, वापीला पोचलो आहे आणि हे इथे वंदे भारत पण थांबते. सो बरीचशी पब्लिक आहे ना, इथे उतरणार आहे. सो आता थोडीशी ट्रेन खाली होणार आहे. माझ्या बाजूची पण सीट आता खाली झालेली आहे. आता मला फील व्हायला लागलं की हां बाबा रश्मी तू पाहिजे. सवय झाली ना एवढं, आता 3 वर्षाचं कंटिन्यू म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर कंटिन्यू फिरते ना, ट्रेनला जायचं असेल तर सोबत असतं, त्याच्यामुळं फील होते की हां बाई ठीक आहे फिरू आपण, टेन्शन न वगैरे. हे रहा नहीं जाता. बाहेरला आता व्ह्यू सुरू झालेत पण लाईट नाही. आता बघ स्टेशन आला म्हणून दिसते. आता बघा हे रिफ्लेक्शन होते ना, त्याच्यामुळे काय दिसत नाही. 4 वाजता ट्रेनमध्ये बसलो ना तेव्हा पण उठलंच नव्हतं. आता उठलो आहे, या लॉबीमध्ये येऊन थांबलो, 3 तास सीटवर होतो. आता थोडा रिलॅक्स होतो कारण म्हणजे 8 वाजता जेवायला येणार आहे ना, थोडा आता अर्धा तास थोडा चालतो वगैरे. कॉल आला आहे, कवनाकर फॅमिली चर्चा चालू आहे इकडं. तर काय दिसत नाही, फायनली कॉलवरच एन्जॉयमेंट चालू आहे. 8 वाजलेत, वडोदराला पोचलो आहे आणि जेवण पण आलं आहे. व्हेज आहे, चुकून सिलेक्ट करताना व्हेज सिलेक्ट झालं, तात्काळ तिकीट काढताना मला नॉनव्हेज पाहिजे होतं. आता इथं चेंज पण नाही होत, सो राहू दे आता व्हेजच खायला लागेल. आणि पोचलो बाबा, मला वाटते ऑन टाईम गाडी आहे, जास्त काय लेट नाही होणार. थांबलो होतं 5 मिनटं की नॉनव्हेज भेटेल म्हणून, पण जाऊ दे आता व्हेजच जेवतो ना, तेवढंच बघतो व्हेजमध्ये काय काय आहे. इकडे आहे पनीर 1 नंबर, सेकंड दाखवतो. इकडे काहीतरी मुगाची भाजी आहे, आता एकदम गरम गरम आहे, टेन्शन नाही. भात आहे, हां इकडे हे काहीतरी आहे, मग आता खाल्यावर समजेल. त्याच्यानंतर आता इकडं गुलाबजाम, दही आहे आणि चपात्या. गजर पण आहे, लोणचं पण आहे, टिश्यू पेपर पण आहे आणि पेपर आणि चमचा पण आहे. छोट्या छोट्या गोष्टींची चांगली दक्षता घेतलेली आहे. चला जेवण घेतो. चला फायनली आपल्या लास्ट स्टेशनला आलोत, अहमदाबाद स्टेशन. फर्स्ट टाईम इन लाईफ. पनवेल स्टेशन जसं असतं ना तसंच आहे पूर्ण. गाडी ऑन टाईम आहे, 9:20ला पोचलो. आता इथून कॅब करायची आहे, रूमवर जाताना 10 वाजते. आता बघूया, लोकेशनच भेटत नव्हती ओला उबरसाठी. आता कशी थोडा टाईम 5-10 मिनटात भेटली. थांबलं, आता बुक केली आहे, येतोय. ओला केली आहे आणि ट्रॅफिक जाम आहे. एंट्रेंस गया, हाँ दूसरा एक आगे भी है, मैं दिखाता हूँ. ओके. टोटल 5 से 6 एंट्रेंस आते हैं. एक बोलते लाल दरवाजा, हाँ तो दिन में तो आपको ऑटो में उसमें वहाँ पे गाड़ी नहीं जाएगी. स्टेशनपासून ओला पकडली आणि 20-25 मिनटानंतर डायरेक्ट हॉटेलला पोचलो. रूममध्ये आलो आहे आणि रूम बघून एवढा खुश झालो आहे ना, तुम्हाला ती रूम दाखवतो. हे बघा, हा एंट्री केली आणि त्याच्यानंतरचा हा समोरचा एरिया आहे, टी व्ही वगैरे आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथे सेपरेट एडिटिंगसाठी वगैरे मला होऊन जाईल, टेन्शनच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बेड कुठं आहे तर हा बघा, हा डोअर आणि त्याच्यानंतर इकडे बेड आहे. पण इथं एक अजून एक टी व्ही आहे, ही बघा. त्याच्यानंतर इथं कबट आहे आणि इथं फुल फ्लेजमध्ये आरसा आहे. अशा प्रकारचीच बेडरूम पाहिजे मला एकदम. त्याच्यानंतर बाथरूम दाखवतो. हा बघा, हा दरवाजा ओपन केल्यानंतर हा बघा, टॉवेल बिवेल कमोड. त्याच्यानंतर पलंग एकदा हा, आणि जसा पिक्चरामध्ये बघतो आंघोळीसाठी सेपरेट जाम मजा येणार आंघोळ करायला. अशा प्रकारे ही रूम मला भेटलेली आहे. सुपर डिलक्स रूम आहे, 1 नंबर. मन खुश झाला. दिवसभराची जी थकान होती, म्हणजे दिवसभर दमलो होतो मी, सगळा ओके झाला. चला, आणि सकाळी मला लवकर जायचं पण आहे कामासाठी.
सो आता मी झोपणारच आहे आणि रूम बघून पण एकदम फ्रेश झाले. सो आता फटाफट फ्रेश होतो आणि झोपतो. आणि हा ब्लॉग पण आपण इकडे सेंड करूया. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.